चला मॅचला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय तो मात्र संघ जय हनुमान भुतिवली. 2 ओव्हरची मॅच आहे आणि सेमीफायनल 2 रंगेल. एसबीसीसी उमरोली वर्सेस जय अंबिका माता आंबोट. बॉलर तयार गणेश कोंडे. पॉवर प्ले नाहीये. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती आपण बघतोय इथून मात्र डॉट बॉल. संकेत स्ट्रायकर इनला नॉन स्ट्रायकर इनला. संकेत आणि राहुल ही जोडी आहे स्ट्रायकर इनला. गणेश कोंडेची ओव्हर. लोवर फुट टॉस बॅट वरती घेतलाय. ऑन साइडला मारलाय. संकेतच्या बॅट मधून फिल्डिंग बरोबर आहे. फिल्डिंग पोझिशन परफेक्ट होती. सिंगल धाव इथून मिळणार आहे. धाव फलक ओपन झालं. 2 बॉल मध्ये 1 धाव. दोन बॉल 1. चांगला बॉलर आहे गणेश कोंडे आतापर्यंत. स्ट्रोक चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 बॉल मध्ये 5 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना सुरू आहे. गणेश कोंडे 3 मध्ये 5 दिल्यात. स्ट्राईक आता रोटेट झाली आणि त्यानंतर आलेला चौकार आपण पाहिला राहुलचा. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतरचा चौकार राहुलने लगावलेला आहे. सेमीफायनल मध्ये ओपनिंग करतो. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर स्पॉट वरती टाकलाय. मागे चाललाय चेंडू. इथून मात्र अडवलाय. शॉट फाईन लेगला 1 सिंगल 22च्या स्वरूपात. टीमच्या खात्यात धावा झाल्यात त्या मात्र 6. 4 बॉल 6 झाल्यात. गणेश कोंडेला माहिती आहे की 2च ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले नाहीये. इथून मात्र भन्नाट वेगाने लगेचच पहिली ओव्हर गणेश कोंडेने घेतली आणि 4 बॉल मध्ये 6 दिल्यात. सेमीफायनल आहे. आमदार ट्रॉफी 2026 ची सेमीफायनल क्रमांक 1 जिंकणार तो या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होईल गणेश कोंडे. फलंदाज आउट. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर साठी LED टीव्ही आहे. बेस्ट बॉलर साठी आकर्षक कूलर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज. 3 मॅच चा काउंटिंग. त्या काउंटिंगच्या आधारावरतीच ती पारितोषिक दिली जाणार आहे टॉप 5 टीम मधील प्लेयरला. त्यामुळे आता कोणते 3 खेळाडू ही 3 पारितोषिके घेऊन जातील कारण दोघांना तर टेम्पो बोलवावाच लागणार आहे. LED टीव्ही गाडीवरती जाईल पण हे 2 मात्र टेम्पो बोलवावाच लागेल. विशाल दळवी यांच्याकडून जर का राहुल दळवीने जो 2 सिक्सर मारले तर 500 रुपये. दळवी बंधूंसाठी मात्र आता धावून आलेत विशाल दळवी. राहुल भूषणने मात्र इथून ड्राईव्ह केलंय. काढला चेंडू कव्हर मधून. डीपेक्षा करून खेळाडू आलाय. बॉल अडवलाय. थांबवलंय राहुल दळवीला. भूषणने ओळखलं की ही परिस्थिती कदाचित राहुल दळवीच्या बाजूने असेल. विशाल दळवी देखील आता बक्षीस लावतात. 2 सिक्सर 500 रुपये. भाऊबान दरारा दळव्यांचा आता दाखवेल का राहुल. टीमची टोटल आहे एका 7 झालेले आहेत. 1 ओव्हर मध्ये धावा संख्या ती 7. सेमीफायनल 2 चा टॉस करण्यासाठी एसबीसीसी उमरोली आणि अंबिका माता आंबोट. चला कॅप्टन या. कॅप्टन एसबीसीसी उमरोलीचे चेतन आणि जय अंबिका माता आंबोटचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आपण करतोय. 3:30 वाजलेत ही स्पर्धा समाप्त व्हायला आणि सनी धुळे यांची एंट्री बघा.
कदाचित ती स्कूटी घेऊन आला असं वाटलं की कदाचित मॅन ऑफ द सिरीज साठी आणखीन एखादं बक्षीस लावतंय की काय. 7 धावा 1 ओव्हर संपली. चला वेल अजिबात घेऊ नका. चेतन आलेले एसबीसीसी उमरवलीचे कॅप्टन, अतिशय तत्पर कर्णधार तो चेतन. जांबिका माता आंबोडचे कॅप्टन अंकुश मसने देखील आलेले. ही ओव्हर संपली की लगेच आपण टॉस करणार आहोत. म्हणून धुळे साहेबांचं देखील आगमन. सर्वत्र फेर फटका मारतायत, सगळीकडे त्यांची पाहणी होती. विलाजी मोडक साहेब, गणेशदादा मोडक. लास्ट ओव्हर, पहिला बॉल मागे मारलाय, अडवलाय बॉल. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहे बॅट्समन. 2 धावा घेण्यासाठी निघाले. 2 धावा पूर्ण. नऊ धावा झालेल्या. सेमीफायनल क्रमांक 1 सुरू आहे. बॅटिंग करतोय श्री स्वामी समर्थ अंबरपाडा. भूषण शिंगे या खेळाडूने मात्र काय बॅटिंग केली. क्वालिफाय मॅच मध्ये 40 रन्स केल्या होत्या. खाली राहिला चेंडू, वेगाने आला, खालून चेंडू आला आणि हाईट मिळाली नाही. इथून मात्र बघायचं की चेंडू व्हाईट बॉल. चला टॉस आपण करतो. सेमीफायनल क्रमांक 2 चा बॅटिंग करणाऱ्या टीमने बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस संपन्न झालाय. जिंकलाय टॉस अंबिका माता आंबोटने. कॅप्टन अंकुश मसने बॅटिंग करण्याचा डिसिजन घेता. एसबीसीसी उमरवली. चेतन, तुम्हाला बॉलिंग करायची. डिसिजन पेंडिंग आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी व्हाईट चेंडू घोषित केला होता आणि डिसिजन कायम राहील. इट्स व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेरून हा चेंडू निघालाय. त्या कारणास्तव तिसऱ्या पंचाने देखील व्हाईट दिला आणि स्कोर 1 धाव्याने वाढलाय. धावा 10. बघा आपण लाईव्ह स्क्रीन वरती हा डिसिजन दाखवतोय. बॉलरने ज्यावेळी चेंडू टाकला, बॅटरच्या पोझिशन होता स्टंप आणि हा वाईड आहे. क्लिअर वाईड आहे. बॅट मधून भूषण शिंगेचा तडाखा. काय बॅटिंग आहे. परिस्थिती कसं आहे, असं वातावरण किती दमट असलं तरी चिवट फलंदाजी करतोय भूषण. सिक्सरने धावा झाल्या त्या 16. 1 ओव्हर 2 चेंडू धावा आहेत त्या 16. भूषण शिंगे प्रत्येक बॉलर वरती या फलंदाजाने सिच्युएशन काही असू दे, वातावरणाचा कुठलाही इफेक्ट या खेळाडूवरती जाणवला नाही. त्याच्या बॅटिंग वरती कुठलाही परिणाम झाला नाही. अशी बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली तो भूषण शिंगे. 16 धावा 2 बॉल. रन थांबल्या होत्या. भूषण शिंगे असा खेळाडू आहे ना, ऑलराऊंडर आहे, संघाचा कर्णधार देखील आहे. टीम कोणतेही असो, फक्त मला बिंदास खेळायचं, बिंदास विपक्षी टीमच्या बॉलरची धुलाई करायची, हीच त्याची स्ट्रॅटेजी राहिली. आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ अंबारपाडा या संघाने भूषण शिंगे नेहमी नाव येतं. अंबारपाडा संघ म्हटलं तर संघ कोणाचा, भूषणचा आहे का, हे आवर्जून प्रेक्षक विचारतात. आणि तो भूषण शिंगे आता या सिक्सरने स्कोर करतो 16. लास्ट ओव्हर आहे. 2 बॉल संपलेत. प्रणित कदम आलेले आहेत. भूषण शिंगे या खेळाडूला थांबवणं गरजेचंच आहे. परत एकदा भूषणच्या बॅटमधून स्ट्रोक. साईड स्क्रीनच्या समोर 2 खेळाडूंच्या मध्ये फिल्डिंग झाली, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 18 धावा स्कोर. अजूनही 25च्या आतमध्ये थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय जहानुमान भुतिवली. खरं तर बऱ्याचशा स्पर्धामध्ये जहानुमान भुतिवली कित्येकदा मी पाहिलेलं. मी स्वतः 4 ते 5 टुर्नामेंट मध्ये पाहिलेलं भुतिवली संघ. नाईट टुर्नामेंट मध्ये क्वालिफाय मॅच मध्ये सातत्याने त्यांना पराभव येत होता, पण यश आला आमदार ट्रॉफी मध्ये. वाह, परफेक्ट कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चालला चेंडू सीमा पार. भूषण शिंगेचा आणखीन एक षटकार. आजपासून जी बॅटिंग दाखवली, कन्सिस्टंट बॅटिंग या स्पर्धेमध्ये कोणत्या बॅटरने केली असेल तर भूषण शिंगेने. दमदार सुरुवात या स्पर्धेची केली होती भूषण शिंगेने बॅटिंग. व प्रणित कदम
आजच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये धावा आल्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 दिल्या होत्या गणेश कोंडेने. प्रणित कदमने 4 बॉलमध्ये दिल्या धावा 17. लेफ्ट हँड बॉलर उंच हवेत गेला, विकेट मिळण्याची चान्स आणि कॅच ड्रॉप झालेले. 1 रन मिळेल, 1 बॅटर रन आउट, पण संधी आता भूषणला परत एकदा स्ट्रायकर एंडवर. चला नवीन बॅट्समन, चला लवकर. 25 झाला, 1 बॉल बाकी आहे. सेमीफायनल 1 तिथे मात्र 25 झाला. भूषण सिंगेला जीवनदान. लास्ट बॉलवरती परत एकदा भूषण षटकार चौकारासाठी एफर्ट्स लावेल. प्रणित कदमला हा बॉल डॉट काढावला. 25 आहेत, म्हणजे आतापर्यंत आज स्कोअर समाधानकारक आहे. म्हणजे जानमान भूतीवलं नाही की तेवढा दावा खर्च केला नाही ते म्हणायला हरकत नाही. 25 आहेत, 12.50 ची सरासरी आतापर्यंत. 1 बॉल बाकी आहे आणि भूषण सिंगे सेमीफायनल आहे. त्याला माहिती आहे की इथून हा सामना म्हणजे भूतिवले आणि अंबरपाडासाठी फायनल मॅचचं तिकीट आहे. सर्वात उंच ट्रॉफी जिच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, चॅम्पियन पद, त्या फायनल मध्ये जाण्यासाठी ही सेमीफायनल आहे. कोण फायनलचं तिकीट मिळवेल? शेवटचा बॉल आहे फर्स्ट इनिंगचा. प्रणित कदमच्या विरोधात येतो भूषण सिंगे. अंतिम बॉल. भूषणचा स्ट्रोक आलाय, अलॉंग दी कार्पेट चाललाय, जमिनी समांतर चेंडू. खेळाडू वाट बघता, चेंडू उचललाय, फेक करतोय. पहिली कंप्लीट, दुसरी कंप्लीट, तिसरीसाठी भूषण निघाला आणि आउट. 27 झाल्यात, 28 धावांचं टार्गेट आहे. ते मात्र टीम श्री स्वामी समर्थ हंबारपाडा टीमला 12 चेंडू 28चं टार्गेट. चला टॉस संपन्न झालेलं. पुढील मॅचचा SBCC उमरोली आपण बॉलिंग करणार आहात, तर त्यांच्या विरोधात जय अंबिका माता अंबोट आपण बॅटिंग करणार. चला दोन्ही टीम एकाने स्टेजच्या उजव्या बाजूला, एकाने स्टेजच्या डाव्या बाजूला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकच 50 पाहिली आपण. 9,000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात आलं. सिद्धिविनायक नेरलपाड्याचा ऋषी शिनारे. आणि मी कौतुक करेल की त्या टीमचे सपोर्ट होते, त्यांनी तर कॅश प्राइज दिलं, पण आमचे आयोजक विलासदादा मोडक, गणेशदादा मोडक, भानुदाजी धुळे साहेब या तीनही आयोजकांच्या वतीने 3,000 रुपये ऋषी शिनारेला देण्यात आले. आणि एवन जोडी, या जोडीला कोण विसरेल? 5ही रात्र कॅमेरा त्यांच्याकडेच होता. ते विशाल दळवी आणि दीपक भालके या एवन जोडीकडून देखील 3,000 ऋषी शिनारेला देण्यात. आणि दर रात्रीमध्ये आपण पाहिलं तर कित्येक बक्षिसाची लढू. सोमनाथ दादा मोडक आमच्यासोबत जॉईन झालेले. सोमनाथ दादा, चर्चा जरूर आपण करूया की सावळे हेदवली ग्रामस्थांचं प्रेम मी पाहिलेलं आहे क्रिकेटच्या प्रती, त्यांचा खरं तर प्रेम मी पाहिलेलं आहे. कसं वाटतं सोमनाथ दादा आज गावाची स्पर्धा आणि दोन्ही गावामध्ये म्हणजे सावळे असो किंवा हेदवली असो, कर्जत तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरली प्रेक्षकांनी तर खूप चांगली साथ दिली, पण विशेषतः सावळे हेदवली गावाबद्दल मला ऐकायला आवडेल सोमनाथ दादा. खरं सांगायचं म्हणजे सर तुम्ही चांगला प्रश्न विचारला. खरं सांगायचं म्हणजे आमच्या गावाची जुनी ओळख खूप विचित्र होती, पण खरोखर आत्ताचं गावाचं सांगायचं म्हणलंस तर गावामध्ये हर एक प्रकारचे क्रिकेटचे सामने असो, कुस्ती असो, सप्ताह असो, देवीचा कार्यक्रम असो, उत्सव असो, पालखी सोहळा असो, नवरात्र उत्सव असो, हर एक प्रकारचे कार्यक्रम या सावळे गावामध्ये होतात. खरोखर मी अभिमानास्पद सांगेल का कर्जत तालुक्यामध्ये एकमेव आमचं गाव असं असेल का तिथं हर एक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. म्हणूनच मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे. आणि खरोखर ही आजची क्रिकेटची लास्टची नाईट, 5वी नाईट, सरती नाईट, कुठंतरी मनाला असं फील होतंय का खरोखर जो क्षण, आनंदाचा क्षण जसा सरता निघतो तसं मनाला कुठंतरी वेगळं वाटतं का उद्याची रात्र अशी नाही पाहायला भेटणार. खरोखर मनाला किती जरी असं वाटलं का हे रोजचंच असं चालू द्या, रोजचंच आनंद मिळू द्या, पण हे शक्य नाही. पण हे आनंद देण्याचं काम या 3 शूरवीरांनी केलेलं आहे. ते म्हणजे गणेशदादा मोडक, विलासदादा मोडक आणि भानदास मामा धुळे यांच्या मुलं. खरोखर सावळेकरांना आणि इथल्या ग्रामस्थांना, परिसरातील सर्व प्रेक्षकांना हे बघायला भेटतात. खरोखर त्यांचं किती आभार व्यक्त केलं तरी कमीच आहे. आणि दुर्वा इलेव्हन क्रिकेट संघाचे जेवढे कर्मचारी आहेत, जेवढे प्लेयर आहेत, अथांग मेहनत, जरी त्यांचा पॉकेट किती थंड असला तरी त्यांच्या मेहनतीला
आमच्याकडे शब्द अजिबात नाही अशी अथांग मेहनत आणि त्यांच्या या परिश्रमामुळे मेहनतीमुळे आज आम्हाला हे नाईटचे सामने पाहायला भेटतात. खरोखर सर किती बोललं तरी थोडं आहे. खरं तर तुमच्यावर पण किती बोललं तरी पण ते पण थोडं राहील. पण नक्कीच मी तुमच्याबरोबर पण सुद्धा 2 शब्द मला बोलायचे आहेत, ते नंतर मी नेक्स्ट टाइम बोलेल. थँक्यू सोमनाथजी मोडक दादा. खरं तर फार कमी वेळ ते क्रिकेट बघायला, तर मी म्हणेल की ते बघायला जास्त जातच नाही, पण आज गावाची स्पर्धा पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेट लाईव्ह थेट 5ही रात्र स्टार्ट टू एंड त्यांनी बघितलेलं. चला मॅचकडे जाऊ. 12 बॉल टार्गेट आहे 28चं. चॅम्पियन पदासाठी खेळली जाणारी फायनल आणि फायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळालं? 12 बॉल 28. सलामीच्या भूमिकेत आला नरेश कदम. ऋषिकेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला भूषण शिंगे कॅप्टन ऑफ टीम. पहिला बॉल शरीरावरती आय थिंक लागला. बॉलर स्वतः धावला. भूषण 1 रन कंप्लीट. 11 बॉल 27. फायनल खेळण्याचं प्रत्येक टीमचं स्वप्न असतं, मग ती डेची स्पर्धा असो की नाईटची स्पर्धा असो. पण नाईट स्पर्धामध्ये जर का फायनल मिळाली तर मात्र सोने पे सुहागा. चर्चा होते कारण उद्या जे काही प्रेक्षक खरं तर उद्या जेव्हा हायलाईट बघतील त्यावेळी पहिली चर्चा रंगेल की फायनल मध्ये कोणते 2 संघ खेळले. ही पहिली चर्चा असते. त्यामुळे फायनल मध्ये जाण्यासाठी या संघांना आपला बेस्ट परफॉर्मन्स 11 बॉल मध्ये आता द्यायचा. भूषणचा हा बॉल जोर लावला. भूषणने देखील डॉट बॉल काढलाय. लेफ्ट केला होता बॅटरने चेंडू. ऋषिकेश होता लेफ्ट केला म्हणजे 1 चेंडू कमी झाला. 10 बॉल 27. 10 बॉल 27. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला. चला तिसरे पंच. चला बघा, जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जे फिल्डर मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्यामध्ये खरं तर अंपायरकडे सातत्याने डिमांड आहे आणि खरं तर पंच देखील तो रिव्ह्यू आता तिसऱ्या पंचांकडे पाहणी आहे. तिसरा अंपायर आता बघतात. चेंडू पडल्यानंतर आपण परत एकदा आणि तो डिसिजन आपण शक्य झाला तर रिप्ले दाखवू देखील. भूषणचा चेंडू बॅटर ऋषिकेशने पोझिशन घेतली होती. बॅटचा फेस ओपन करत तोपर्यंत तो थांबला. कदाचित त्याला असं जाणवलं असं आणि या दरम्यान तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आहे. लाईन बघितली जाते. प्रत्येक अँगलने आपण चेक करतो कारण एका अँगलने जेव्हा भूषणने चेंडू टाकला त्यावेळी चेंडूची हाईट, लाईन यामध्ये तेवढी क्लिअर विजिबिलिटी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या अँगलने आपण चेक करतो परत एकदा. डिसिजन पेंडिंग आहे, थोडं वेट करा कारण इम्पॉर्टंट डिसिजन. 1 धाव फार महत्वाचं आहे कारण कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 1 धावेचं महत्व फार आहे प्रत्येक मॅचमध्ये. सोमनाथ मोडक दादा खूप छान चर्चा करतात. खरं तर आता शेवटच्या काही क्षण या स्पर्धेच्या आठवणी, त्यानंतर आपण परत 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहणार आहोत. आणि इथून तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला. धाव मिळेल जर्मन बुतीला. टोटल आता वाढली आहे 2. भूषण शिंगे समोर ऋषिकेश जाधव. ऋषिकेशला माहिती आहे आता चेंडू लेफ्ट करून चालणार नाही. मॅच इम्पॉर्टंट आहे. ऋषिकेशच्या बॅटमधून स्ट्रोक. मिड ऑफचा खेळाडू मागे गेला, उलट्या बाजूने धावला. बॉल जमिनीवर आला. कव्हर करेल तोपर्यंत धावा मिळतील 2. मागे गेला होता. जजमेंट आखत होता. असं वाटलं की कदाचित ती कॅच लपकेल, डाईव्ह लगावेल, पण भरपूर दूर होता चेंडू. त्यामुळे 2 धावा मिळाला. ऋषिकेश जाधव 2 बॉल. टीमची टोटल आहे जहानमन बुतिवलीची 4. 10 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज आहे. 10 बॉल 24 म्हणजे 10 बॉल मध्ये 4 सिक्सर मारायचे. इन द लँग्वेज ऑफ सिक्सर 10 बॉल 4च मारायचे. सीमा पार. तोच अप्रोच फलंदाजांनी ठेवला तर पण सिंगल डबलला विसरून चालणार नाही. 10 मध्ये 24. ऋषिकेशचा फटका भरपूर उंच गेलाय. 3 खेळाडू बघतात कॅच कडे आणि कॅच पकडली होती मात्र संकेत नाही. संकेत होता त्या ठिकाणी आणि विकेट आली. ऋषिकेश जाधव आउट.
गणेश कोंडे मैदानाच्या आतमध्ये गेला. या स्पर्धेतला जानमान बुतिवलीचा हुकमी एक्का, बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, ज्या गणेश कोंडेने प्रत्येक मॅच मध्ये आपल्या टीम साठी योगदान दिलं, आता तोच गणेश कोंडे सेमीफायनल मध्ये उतरलाय. 9 चेंडू आणि 24 रनची गरज. गणेश कोंडे कित्येक वर्ष कित्येक स्पर्धामध्ये जानमान बुतिवलीने हे स्वप्न पाहिलं होतं की आम्ही नाईट मध्ये क्वालिफाय, आणि या वर्षी झालेलेत. आमदार चषक सावळेची स्पर्धा लकी ठरलेले. तर दुसरीकडे श्री स्वामी समर्थ अंबरपाडा आल्या गणेशच्या बॅटमधून मागे मारलाय टप्पा आणि चालला चेंडू बाउंड्री पार. जणू काही पहाड झालेली आहे, वातावरण थंड तरी देखील जणू काही बॅटर डगआउट मधून सेट होऊन गेलाय. मनाशी निर्धार केला, दृढ निश्चय केलाय. गणेशला माहित आहे की फार मेहनत केल्यानंतर सेमीफायनलची संधी आली आहे नाईट टुर्नामेंट मध्ये, आणि फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता त्याला आपल्या अनुभवाने समोरच्या गोलंदाजाचे बॉल रीड करून बरोबर बॅटिंग करायचं. मॅच आली आता 8 बॉल, धावा पाहिजे त्या 20. 8 बॉल 20. भूषण शिंगे कॅप्टन संघाचा ऑलराऊंडर, अष्टपैलू अंबरपाड्याचा. भूषणचा हा चेंडू गणेश कोंडेसाठी. गणेश पाहत राहिलाय, चेंडू पडल्यानंतर तो एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत होता. यस, DRS घेण्यात आलेलं आहे, कारण पहिला DRS सक्सेसफुल होता. त्यामुळे गणेश कोंडेने परत एकदा रेफर केलाय. तिसरे पंच परत एकदा पाहणी करतील, टप्पा पडल्यानंतर कुठे निघाला, कारण लाईन, कारण पहाटेची वेळ आहे. आपण जर पाहिलं गेलं ना तर चेंडू पडल्यानंतर कदाचित थोडंसं टर्न घेतोय का, बॅटरची पोझिशन, एकंदरीत सगळ्या गोष्टी पंचांना बघाव्या लागतात. आणि या तीनही पंचांची कामगिरी देखील भारी राहिली. योग्य निर्णय या स्पर्धेमध्ये, निर्विवाद अशी अंपायरिंग, आणि या दरम्यान फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. जानमान बुतिवली टीमने आता रिव्ह्यू गमावलेला आहे. 7 बॉल 20 ची गरज आहे. ओव्हरचा शेवटचा बॉल आहे भूषण शिंगेचा. गणेश कोंडेच्या बॅटमधून ऑनसाइडला स्ट्रोक मारलाय, हातातून चेंडू निसरला, दुसऱ्याने कव्हर केलाय. धावा मिळाल्या इथून 2. ओव्हर पूर्ण झाली. जानमान बुतिवलीच्या धावा संख्येवरती धावा आलेल्या 10. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सोमनाथ दादा काय सांगाल? भव्य दिव्य स्पर्धा. खरं तर गणेश दादा मोडक, खरं तर मी मागील 3 ते 4 वर्षापासून सावळ्याच्या मैदानावरती येतोय, आणि गणेश दादांची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षी 5 ते 8 डिसेंबर, आणि त्याहूनही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा खरं तर स्पर्धा आयोजित केली. काय सांगाल गणेश दादा मोडक या व्यक्तिमत्वाबद्दल, काय बोलाल? निश्चित अजय सर, गणेशदादा मोडक यांच्याबद्दल किती बोललं तरी ते थोडंसंच ठरल. कारण का गणेशदादा मोडक यांचं योगदान या मुलांसाठी, या कुठल्याही कार्यक्रमासाठी, कुठल्याही परिस्थितीसाठी, मग ते हॉस्पिटलचा असो, क्रिकेटचा असो, अन्य कुठल्याही परिस्थितीला गणेशदादा मोडक यांचं खूप मोठं योगदान राहतं. आणि सदैव त्यांचा दिलदारपणा हा त्यांच्या रक्तातच असल्यामुळे ते कुठेही कमी पडत नाही. त्याचमुळे सर्व आज ही दुर्वा 11 संघ आणि जी काही कमिटी आहेत सगळी पोरं एक आहेत. ही केवळ आणि केवळ त्यांच्या शब्दाच्या आणि त्यांच्या अस्तित्वाच्या दिलदारामुळे सर्व एकजुटीने आहेत. खरोखर मी गणेशदादा मोडक यांनाही धन्यवाद देईल. तुमचा स्वभाव असंच राहू द्या, सगळी मुलांचा सपोर्ट तुम्हाला असंच राहील. या चर्चा आपण करू नंतर. आता मॅच लास्ट ओव्हर मध्ये थ्रिलिंग मॅच होईल सेमीफायनलची. फील द थ्रिल. T20 वर्ल्ड कप 2026 ची टॅगलाईन होती, जो भारत आणि श्रीलंकेने आयोजित केला होता. फील द थ्रिल. आणि आता तुम्हाला पहिली नाईट टुर्नामेंट तुम्ही 5 रात्री बघताय, सेमीफायनल मध्ये तुम्हाला फील द थ्रिल आता बघायला मिळेल. 5 चेंडू आणि 14 रनची गरज आहे. नरेश कदम लेफ्ट हँड बॅटर समोर होतं, मात्र संकेत हे द्वंद्व फायनल मध्ये जाण्यासाठी 5 बॉल 14. स्ट्राईक घ्यायची गणेशला, धावला वेगाने, रनआउट. विकेट गमवावी लागली, पण आता मॅच 4 बॉल आणि 14. गणेश कोंडे नेहमी तारणहार ठरला, कित्येक मॅचेस त्याने फिरवलेले आहेत. आता हा सेमीफायनलचा सामना आपल्या संघासाठी जिंकून देईल का, की संकेत, ज्या संकेतने एक मॅच अशी होती की जिथे मात्र श्री स्वामी समर्थ हंबरपाडा हा संघ
क्वालिफाय मध्ये पराभूत होईल असं बऱ्याच जणांचं प्रेडिक्शन होतं. कारण याचं कारण म्हणजे नेवाली टीमला जेव्हा 41चं टार्गेट आलं 5 चेंडूमध्ये 23 त्यांनी केल्या होत्या. 13 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती आणि ओपनिंग जोडी मैदानात होती. तेव्हा याच अंबरपाडाच्या संकेतने 3 धावांची ओव्हर टाकली दुसरी आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. आता तोच संकेत 4 बॉलमध्ये 14 त्याला इथून डिफेंड करतो. बस समोर येतो गणेश कोंडे, बिग मॅन फ्रॉम बुतिवली. गणेशच्या बॅटमध्ये शोक आलाय, ताकद लावली एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल, पहिली कंप्लीट दुसरीसाठी कोणत्या एंडला थ्रो होईल. 2 धावा पूर्ण झाल्या, स्ट्राईक गणेश कोंडेकडे. जो फलंदाज मैदानावरती 4 बॉल मध्ये 8 धावांवरती खेळतो, आता 3 बॉल मध्ये करायच्या धावा 12. गणेश कोंडे हा कारनामा करेल का? फायनलचं तिकीट जसं संजू सॅमसनने बॅटिंग केली, चान्स मिळाली, संधीचं सोनं केलं, तसा गणेश कोंडे आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाईल का? की संकेत बॉलिंग वर असणारा संकेत बघायचा आता. जगदीश कोंडिलकर दादा सेमीफायनलचा थरार, सीतारामजी धुळे साहेब हे देखील आलेलं. गाडीवरून उतरल्या मॅच कडे लक्ष. समोर मारला गणेशने अलॉंग दी कार्पेट, समोर लॉंग ऑफ कडे बॉल, दुसरी रन घ्यायची आहे, स्ट्राईक राखायची आहे. गणेश धावलाय, बॉल निसटलाय, ओव्हर थ्रो झालेला आहे. आता बघायचं अडवलाय बॉल, अडवलाय. मॅच 2 बॉल 10. आक्रमकपणा, थोडासा संताप, थोडीशी चिडचिड जरूर होईल, कारण मॅच सेमीफायनलची काही होऊ शकेल. थरारक अनुभव आज सोमनाथ दादा तुम्हाला पहिल्यांदा मिळेल. 2 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. पहाट झालेली आहे. काही जण बघा थोडस हलकीशी झोप त्यांना लागली होती, पण कदाचित आता हा सामना असा आहे की त्यांना झोप लागणार नाही ना. जो हारेल त्या संघाच्या सपोर्टरलाही झोप लागणार नाही. 2 बॉल 10 जिंकणार त्याच्यासाठी मात्र श्रीराम नवमीची विजयाची पहाट. 2 बॉल 10 महत्वाचा बॉल, मॅच डिसायडर बॉल. गणेश कोंडेच्या बॅटमधून उंच उडालेला चेंडू फिल्डरच्या हातात आणि फलंदाज आउट. विकेट आली आणि मॅच 1 बॉल 10. संघर्ष आता शेवटच्या बॉलवर, पण धावा करायचे 10. लीगल चेंडू जर संकेतने टाकला तर श्री स्वामी समर्थ हंबारपाडा हा संघ आता जवळपास, सामना अजून संपलेला नाही पण जवळपास आता विजयाचे पर्सेंटेज या संघाकडे जास्त आहेत. कारण 1 बॉल आहे, एखादा नो आला, सिक्सर आला, वाईड आला, चौकार आला, काही घडू शकेल. अबोव दी वेस्ट नो बॉल आला, शक्यता भरपूर आहेत. ओव्हर स्टेपचा नो बॉल आला, काही घडू शकेल. शक्यता भरपूर आहे, संभाव्यता भरपूर आहे. पण आता हा लिगल बॉल संकेत टाकणार का? आणि 1 बॉल 10 ची गरज आहे. SBCC उमरोली टीम फिल्डिंग साठी रेडी होईल. जय अंबिका माता आंबोड खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबा. 1 बॉल 10 सेमीफायनल क्रमांक 2 शेवटचा अंतिम बॉल. आमदार चषक 2026 सावळेची ही स्पर्धा. 1 बॉल 10 उंच खेळलाय, संकेत परत एकदा आला आणि कॅच त्याने पकडली. मॅच जिंकली आणि फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. आमदार चषक सावळेच्या फायनल मध्ये पोहोचलाय तो श्री स्वामी समर्थ अंबारपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 6 बॉल मध्ये 18 रन केला, 2 सिक्सर मारले, बॉलिंग करताना 10 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. तो ऑलराऊंडर अष्टपैलू परत एकदा आपल्या संघासाठी विजयाचा हिरो ठरला. कॅप्टन भूषण शिंगे. भूषण शिंगेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. भूषण आपण या आणि टीम SBCC उमरोली फिल्डिंग साठी रवाना होती आणि बॅटिंग साठी जय अंबिका माता आंबोट आपण देखील इथून रेडी टू प्ले. पण मॅन ऑफ द मॅच भूषण शिंगे. अभिनंदन भूषण, अभिनंदन.